प्रत्येक गोष्टीचा काळ आणि वेळ असतो. त्याच्या आधी कितीही प्रयत्न करा, नाही उत्तर सापडत. आजचा एपिसोड स्पेशल आहे. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असाल की आज कुळदेवी कुळाचार याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला भेटणार आहे. नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. दुसरा की हा एपिसोड मी स्क्रीनवरती आहे कारण हा एपिसोड travelकर.com वरती पण आहे. travelकर.com हा गोवा स्पेसिफिक वेबसाईट आहे. त्याच्याबद्दल शांतादुर्गेची आणि इतर गोव्यातल्या देवळांची माहिती तुम्हाला याच्यावरती सापडेल. आता हा एपिसोड करताना समोरून मी माझ्या कुळदेवीच्या देवळात गेलो होतो, शांतादुर्गा कुकळीकर. तिकडे कशी प्रेरणा झाली की कुळाचार आणि कुळदेवतेवरती एपिसोड बनव. गोष्टी फिरून फिरून आज आपण जे भेटणार आहोत बर्वे गुरुजींना, त्यांच्यापर्यंत आलेलो आहे. जेव्हा त्यांना गुरुजींना फोन लावला तेव्हा रिअलाइज झालं की मी जे इतके वर्ष शोधत होतो हा योग्य व्यक्ती आपल्याला भेटलाय. तर हा एपिसोड कृपया पूर्ण बघावा की कुळदेवता, कुळाचार, त्याच्यानंतर गोव्यातल्या प्रथा. हा स्पेसिफिक एपिसोड असा आहे, थोडासा मी विषयांतर करतो की माझा परिवार 100 वर्षापूर्वी गोव्यातून मुंबईला गेला, गिरगावात. माझ्या आजोबांचं घर कांदेवाडी, स्वामी समर्थांचं मठ आहे त्याची पुढची बाजू. देवतेबद्दल काही माहिती नाही. काही प्रॉब्लेम असला किंवा वर्षातून एकदा आमचं असं असायचं की फातर्प्याला, माझं गाव फातर्पा आहे साऊथ गोवामध्ये, इकडे यावं, देवीचा प्रसाद घ्यावा आणि परत निघून जावं. काही प्रॉब्लेम असेल तर देवीकडे प्रसाद मागितला की देवी सांग काय करू, इतपतच असायचं. वरून जो कुलाचार त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आता थोड्या वेळात तुम्हाला भेटेलच. काय करायचा असतो, कसा करायचा असतो. अनेकांचा प्रश्न असेल की आम्ही 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 10,000 किलोमीटर दूर आहोत, US मध्ये बसलो आहोत, मग आम्ही कुळदेवीचा कुळाचार आम्ही करू शकत नाही. वर्षाला येणं देवीकडे, देवीची पोटी भरणं ते शक्य नाही आहे. मग काय करावं, ह्या व्हिडिओमध्ये त्याचं तुम्हाला आन्सर नक्की सापडेल. कसं असतं की आपल्याला परिवारात अनेक समस्या असतात. मुलांची लग्न होत नाही, मुलांच्या शिक्षणामध्ये लक्ष नाही, किंवा परिवारामध्ये कोण ना कोणतरी आजारी नेहमी असतो, फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा असतात. तर मग सगळीकडे बघण्यापेक्षा, 25 जणांना विचारण्यापेक्षा जर आपण कुलदेवतेला विचारलं तर खूप गोष्टी सॉर्ट होऊन जातात. आता इश्यू असा आहे की आपण तो पाठ घेणार नाही की आम्हाला आमची कुलदेवता माहिती नाही. जर तुमची कुलदेवता, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर 3.5 शक्तिपीठ त्याच्यातली कुलदेवता तर आहेच, पण जर गोव्यात असाल तर मग तो मोठा कन्फ्युजन असतो. त्यावेळेला गुरुजींचा, आता आपण जे घेणार आहोत इंटरव्ह्यू, त्यांचा सल्ला कृपया ऐकावा आणि तो इम्प्लिमेंट करावा. हा एपिसोड मराठीमध्ये आहे. रिझन आहे की गुगल आणि यूट्यूब ट्रान्सलेशन मराठी टू इंग्लिश प्रॉपर करू शकतो. तर जी लोक गोव्यात राहत नाहीत आणि त्यांची कुळदेवी गोव्यामध्ये आहे आणि ती शांतादुर्गा आहे, त्यांना ह्याबद्दल चांगली माहिती भेटू शकेल. तर आता मी थांबलेलो आहे गुरुजींना येण्याचं. आपण पुढे गुरुजींबरोबर चर्चा करूया. नमस्कार. हे आपल्याबरोबर बर्वे गुरुजी आहेत. फ्रँकली सांगू, यांच्यापर्यंत पोचायला मला 4 वर्ष लागली आता. माझ्या परिवाराच्या सदस्यांना सगळ्या बहुतेकांना ते ओळखतात. गुरुजी, आता तुमचा एक परिचय द्या की आपली पार्श्वभूमी काय आहे. आम्ही बाळली गावात आता आमची पौरोहित्य आहे, पुरोहितकी. आता बरीच पिढ्या आमच्या, म्हणजे बरीच वर्ष इथे आमची गेली. म्हणजे आमच्या आजोबापासून आमची ही परंपरा, म्हणजे आजोबा झाले आमचे वडील, माझी आता 3री पिढी, आमच्या मुलांची 4थी पिढी. 4 पिढ्या जवळजवळ आता झाल्याने मुलांची पुढे 5वी आता सुरू झालेली आहे. म्हणजे आता जवळजवळ आम्हाला 100 वर्ष जास्त होऊन गेले इकडं. आणि मूळ आम्ही महाराष्ट्रातले आणि इथे स्थलांतराबरोबर स्थायिक झाल्यापासून आता जवळजवळ 100 वर्ष जास्त झाले या देवस्थानाच्या आणि गावची पुरोहितकी करत. ही आहे शांतादुर्गा बाळलीकरीण, केपे तालुक्यामध्ये, साऊथ गोव्यामध्ये हे देऊळ आहे. गुरुजी, आता आपला मेन मुद्दा, आपण काल फोनवरती बोलताना एवढं कनेक्ट झालो, शांतादुर्गा ही आमची कुलदैवत. आता ह्या कुलदेवतेच्या बद्दल माहिती, तिची उपासना आणि तिचा जर कुळाचार करायचा असेल तो कसा, कारण खूप जण हा एपिसोड बनवतो आहे या अशा लोकांसाठी जी लोक गोव्याचं बॅकग्राऊंड आहे
पण इकडे त्यांचं आता काही शिल्लक राहिलं नाहीये आणि त्यांना हवं की त्यांचा जो त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह व्हावे. तर तुम्ही जर ह्याबद्दल मार्गदर्शन घ्या. मेन म्हणजे कसं आहे, शांतादुर्गा जर कुलदैवत असेल तर देवीची उपासना म्हटली तर साधारण कसं असतं, वर्षातनं एक दिवस तरी देवीची पूर्ण दिवसाची सेवा संपूर्ण म्हणजे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला पाहिजे तर वर्षातनं निदान एक दिवस तरी येऊन संपूर्ण दिवसाची सेवा म्हणजे सकाळी देऊळ जसं माणूस जसं उठल्यानंतर सुरुवातीपासून जे नियम आहेत माणसाचे, तोंड धुणं, आंघोळ करणं, बाकी सगळे विधी, तसंच देवाचं असतं. देऊळ ओपन झाल्यानंतर सकाळी नित्यनेमिक देवाची पूजा, देवी म्हटल्यानंतर तिला अभिषेक, कुंकुमार्जन, दुपारी महानैवेद्य असतो. मग त्याच्यानंतर देवीला दीप प्रज्वलनासाठी तेल, दिवा आणि संध्याकाळच्या आरती, म्हणजे असं दिवसाचा संपूर्ण दिवस म्हणजे तो करायचा. म्हणजे ते मग कोण असेल तो देवीचा सेवक किंवा जे कोण महाजन किंवा कोण असेल ते देवस्थानाचे अधिकारी किंवा कुलदैवत म्हणून मानणारी जी लोक आहेत त्या लोकांनी वर्षातनं एकदा तरी सेवा करावी. वर्षातनं एकदा सेवा केली असं म्हणून संपूर्ण वर्षभर किंवा कायमस्वरूपी देव आपल्याला पोचतो असं नाही. निदान एक वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेची आराधना, कुलदेवाची काहीतरी सेवा आपल्या हातून व्हावी. नित्यनैमित्तिक सेवा म्हणजे अभिषेकापासून संपूर्ण दिवसाचा देवीचा जो खर्च आहे, देवी असू दे किंवा देव असू द्या, कोण असेल त्याची नित्यनेमिक सेवा करावी. वर्षातनं एकदा तरी निदान 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी तरी करावी. निदान वार्षिक आपल्याला कुलदेवाचा आशीर्वाद मिळायला पाहिजे तरी एक दिवस तरी करावं. गुरुजी, हे जे तुम्ही सांगितलं हे रंगपूजा सारखंच आहे की रंगपूजा वेगळी गोष्ट आहे? रंगपूजा असं वेगळं असं काही नाही. रंगपूजा म्हणजे कसं असतं, पालखी हे ते सगळं केल्यानंतर त्याला जरा दुसरं स्वरूप येतं. पण नित्यनेम कुलाचाराप्रमाणे कुलदेवतेची सेवा व्हायला पाहिजे. तर ही अशी अभिषेक, नैवेद्य म्हणा, देवी असेल तर कुंकुमार्जन किंवा काही शंकराचं किंवा विष्णूचं, तशी काही देवस्थानं असेल तर विष्णू असेल तर तुळशी अर्पण कराव्या 1000, किंवा शंकर असेल तर बिल्वपत्र वाहावं, किंवा गणपती असेल तर दुर्वा घालाव्या, देवी असेल तर कुंकुमार्जन करावं, किंवा सप्तशतीचा पाठ वाचावा, सप्तशती पाठ करावा, किंवा देवी मंत्राचा जप करावा. आपल्या कुलदेवतेचा काय आपल्याला कृपा आशीर्वाद पाहिजे असेल, देवी असेल तर, शंकर असेल तर शंकराची उपासना करावी. पण तुम्ही आता महापूजा किंवा रंगपूजा जर म्हणत असाल तर रंगपूजा म्हटल्यानंतर संध्याकाळी मग पालखी, आरती हे सगळं प्रकार असल्यानंतर त्याला ती रंगपूजा असते. शेवटी भाग सगळा एकच आहे. नित्यनेमिकप्रमाणे सकाळी पूजा, संध्याकाळी आरती, पालखी असते तर रंगपूजा म्हणतात. आम्हाला माहिती आहे आमचं मूळ गोव्यामधलं आहे, पण आम्हाला आमची कुलदेवी, कारण प्रत्येक गावामध्ये एक ग्रामदेवता असते, तर आम्हाला माहिती नाही. तर जसं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही, कुठलीही एक 3.5 शक्तिपीठामधली देवी तिला आई माना आणि तिची उपासना करा, तुमचं सगळं काम होऊन जातं. तसं शांतादुर्गाचं आपण गोव्यातले लोक करू शकतो का? तसं करू शकतात. शेवटी कसं आहे, देव हे सगळे एकच असतात. कुठल्याही देवताची सेवा केली तर ती वाया जात नसते. मनातनं आणि श्रद्धेनं देवाची सेवा केली असेल निश्चित त्याचं फळ आपल्याला मिळतं. असं नाही की बाबा आपलं कुलदेवच पाहिजे. जर माहीत नसेल, कुलदेवाचं स्मरण करून तुम्ही कुठल्याही देवाची जरी सेवा केली ती तुम्हाला पोचली जाणार, त्याचं तुम्हाला फळ मिळणार. असं नाही की कुलदेवच पाहिजे असं नाही. माहीत असेल, जो आपल्याला माहीत आहे किंवा आपण ज्या स्थानामध्ये राहतो त्या स्थानाचाच आपला कुलदेव म्हणून त्याची सेवा करावी. गुरुजी, आणखीन एक याच्यानंतर प्रश्न असा येतो की गोव्यासारख्या प्रदेशामध्ये जेव्हा आपण देवीचं स्वरूप बघतो, शांतादुर्गेचं स्पेसिफिक आपण बघतो, तर मूर्ती एक वेगळी असते आणि पुढे तिला एक स्वरूप वेगळं दाखवलं जातं. त्याच्यातलं कुठलं स्वरूप आपण धरायचं? ते कसं आहे, आता तुम्ही आता गोव्यात जर गेलात, गोव्यात साधारण जेवढ्या शांतादुर्गेची तुम्हाला मंदिरात जेवढी तुम्हाला मिळणार, जास्तीत जास्त मंदिराने महिषासुरमर्दिनीच्याच मूर्ती तुम्हाला दिसणार. कारण पूर्वीच्या काळात त्याच मूर्त्या होत्या. पण ह्या लोकांनी म्हणजे गावकरी म्हणा किंवा जे कोण महाजन म्हणा किंवा जे पूर्वीच्या काळात जे त्या देवीची सेवा करायची त्या लोकांनी तिला शांतादुर्गेचं स्वरूप दिलेलं आहे. असं नाही की देव कुठल्याही रूपामध्ये जरी असला, तुम्ही त्याचं स्वरूप देईल ती देवता असते. आता उद्या सकाळी तुम्ही आता आमच्या मंदिरात 2 मूर्ती आहेत, एक सातेरी आहे, एक शांतादुर्गा आहे, बरोबर. काही देवस्थानांनी सातेरी म्हटल्यानंतर तिचं
वारुळ टाईप असतं, वारुळ असतं, त्या वारुळाला सातेरी म्हणतात. काही ठिकाणी वारुळ आता काढून थोड्याने मूर्ती स्थापन केलेली आहे देवीची, कळलं का? म्हणजे शेवटी कसं असतं, आपण जे मनातनं मानतो ते दैवत आहे. आता उद्या सगळ्या मूर्त्या कुठल्याही असू द्या, पण जास्तीत जास्त मंदिरात तुम्ही गेलात, शांतादुर्गेच्या मंदिरात कुठेही झाला, जास्तीत जास्त तुम्हाला मंदिराने महिषासुर मर्दिनीच्याच तुम्हाला मूर्ती मिळणार. कारण रेडा ज्या मूर्तीच्या पायाखाली रेडा असतो, ती मूर्ती शांतादुर्गेची नसते. शांतादुर्गेच्या मूर्तीला काही असत नाही रेडा वगैरे, ती संपूर्ण अशी बाईसारखीच उभी असते. आणि ह्या महिषासुर तिला ते संज्ञा दिलेली आहे, एक सातेरी आणि एक शांतादुर्गा. असं नाही की बाबा शांतादुर्गेची मूर्ती पाहिजे तीच असली तर आपल्याला कुलदैवत म्हणून पोचतं, असं नाही. तुम्ही ज्या मूर्तीला तुम्ही जी संज्ञा देईल ती तुमची कुलदैवत आहे, त्या स्वरूपाने तिची सेवा करायची. मनामध्ये तुमच्या जर द्विधा अवस्था जर राहिले तर मात्र सेवा करून फुकट. द्विधा अवस्था असू नये. आमचं हेच याच्यावरनं असंच होतं की हा एक सांगा याच्यामध्ये असा हे आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही ऍक्च्युली अनुभवलेलं आहे की भटजी जे ज्योतिषी होते ते प्रत्येक वेळा सांगायचे की बाबा तुमची कुलदेवतेची उपासना होत नाहीये, तुमचे हे सगळे प्रॉब्लेम चालू आहे, हे तुम्ही कुलदेवता तुमचं मूळ पुरुष कुळपुरुष, आपण त्या मूळ पुरुष नंतर येऊया. तर आमच्या गुरुजींनी स्पेसिफिकली सांगितलं की जर तुमच्या कुलदेवतेकडे तुम्ही दिवाबत्ती करू शकत नसाल तर तिकडे गावी जा, कुलदेवतेची परवानगी मागा की बाबा मी तुझं एक स्वरूप माझ्या घरी स्थापित करू शकतो का. जर त्याने स्वरूप सांगितलं की बाबा स्थापित कर, मग एक मूर्ती घ्या, त्या मूर्ती देवी समोर ठेवा की बाबा ही अशी आणलेली आहे, हिला मी घेऊन जाऊ का, म्हणजे नुसतं करू नये, मी तुमच्या स्वरूप घेऊन जाऊ का, म्हणजे तिची परमिशन मागून तुम्ही तुमच्या घरी ठेवा. मग तिची रोज दिवाबत्ती, तिला नैवेद्य दाखवा, तिचा वार असतो त्यावेळेला वाराचं ते करा, म्हणजे तुमचा जो कुळाचार जो पार्ट आहे तो त्याच्यात कव्हर होतो. आता हे बरोबर आहे का? आहे. कसं आहे, उद्या सगळे कसं आहे माहिती आहे, आता तुम्हाला कुलदेवाची सेवा कुलदेवतेकडे जाऊन तुम्हाला करणं शक्य नसेल किंवा गेलं तर तुम्हाला तिथे करता येत नसेल, तर कुलदेवतेच्या नावानं एक मूर्ती, लहान प्रतिमा, आता कसं सध्या आपल्या देवारामध्ये कायद्याप्रमाणे जर गेला, शास्त्र मार्गाने विचार केला तर देवारामध्ये 1 फुटाच्या वरती मूर्ती देवारात ठेवू नये, कळलं का? एका फुटाच्या वरती मूर्ती ठेवल्यानंतर त्याला सगळं पावित्रता हे ते सगळं सांभाळावं लागतं. म्हणून लहान अशी मूर्ती त्या देवीच्या पायाकडे ठेवावी, म्हणजे पिंडिकेच्या पायाकडे ठेवून जेव्हा पिंडिकेवर अभिषेक वर्ग झाल्यानंतर त्या मूर्तीवर सुद्धा तो अभिषेक केला जातो. आणि त्याच्यानंतर कुलदेवीकडे विनंती करून, म्हणजे प्रार्थना करून की तुझ्या स्वरूप या मूर्तीच्या स्वरूपात येऊन आपल्या घरामध्ये तू प्रवेश कर, आणि आपण तुझी त्या देवारामध्ये ठेवून नित्यनेमिकप्रमाणे जसं आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे आपण तुझी सेवा करतो, असं म्हणून हे केलं तर. आणि ते एक म्हणजे देवाला जर मान्य असेल, कसं असतं काही देवस्थानांनी कौल होतात, काही देवस्थानांनी अवसर येतो. पूर्वीच्या काळामध्ये जास्तीत जास्त मंदिरांनी अवसर येत होते, कालांतराप्रमाणे ते अवसर आता काही मंदिरांनी बंद झाले, काही मंदिरांनी चालू आहेत. आणि त्या अवसरा मार्गाने सुद्धा तुम्हाला हा विचार करता येतो. देवीन जर कौल तुम्हाला दिला तर तुम्हाला ती प्रतिमा, देवी असू दे किंवा कुठलंही दैवत असू द्या, त्याची प्रतिमा किंवा त्या देवीला किंवा त्या देवाला नारळ सुद्धा तुम्ही जर लावला, अच्छा, नारळ सुद्धा तुम्ही त्याच्या पायापर्यंत टेकवला, देवीच्या पिंडिकेला म्हणा किंवा देवतांच्या, आणि त्याचं हे कुलदेवाचं स्वरूप म्हणून सुद्धा तुम्ही घरामध्ये नेऊन ठेवलं देवारामध्ये तो नारळ सुद्धा, आणि त्याला सदी तुम्ही गंधफुल जरी वाहिलं दर दिवशी म्हणा किंवा तुमच्या वाराप्रमाणे कसं तुम्हाला शक्य आहे, तरी ते कुलदेवापर्यंत तुमची सेवा पोचली जाते. पण मनातनं मात्र केलं तर होणार. मन आपलं साफ असायला पाहिजे, आणि श्रद्धा निष्ठेनं केलं तर त्याची प्रतिती, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. गुरुजी, ह्याच्यामध्येच ना रिलेटेड असा गोष्ट आहे की आम्हाला इकडे फातर्प्यामध्ये कमलाकर गुरुजी आहेत, त्यांच्या रेकमेंडेशनने आम्ही खूप गोष्टी प्रथा आम्ही पाळतो. त्याच्यामध्ये एक असं होतं की शहाळं झाडावरनं खाली उतरवायचं, खाली न जमिनीला टेकता ते देवीकडे ठेवायचं, आणि ते स्पेसिफिकली गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि ते घरी नेऊन
ते देवाला स्थापित करायचं ते शहाळ नाही ठेवत. अच्छा. कसं असतं माहितीये, शहाळ हे आम्ही अभिषेकासाठी देवाला वापरतो. ओके. म्हणजे शहाळाचं जे पाणी असतं ते देवाच्या पिंडिकेवर आम्ही अभिषेकासाठी ते घालतो. हो. शहाळ जर आपण घरामध्ये गुढीपाडव्या दिवशी जर देवीच्या पिंडिकेला, कोणी असू द्या, देवी दैवत कोणी असू द्या, त्या पिंडिकेला लावून तुम्ही घरामध्ये ठेवलं तर ते काही दिवसांनी ते शहाळ खराब होणार. त्याला नारळ ठेवायचा. तो नारळ म्हणजे काय, नारळाला आमच्या हिंदू शास्त्रामध्ये नारळ हे दैवत मानलेलं आहे. देवाबरोबर त्या नारळाला मान आहे. शक्यतो नारळाला कोण पाय लावत नसतं, कळलं काय. आणि नारळाचा जो पार्ट आहे, म्हणजे उद्या नारळ सोडल्यानंतर त्याचं सोडण म्हणा, कट्टी म्हणा, सगळ्या गोष्टी उपयोगी आहेत. ते एवढा सुद्धा तुकडा त्याचा बाहेर लागत नाही. म्हणजे नारळ आम्ही दैवत मानतो. आणि त्यासाठी वर्ण नारळ तो काढला. आता माडाच्या झाडाचा नारळ वरच्यावर तो काढून तो जमिनीवर टाकता येत नाही. जमिनीवर टाकल्यानंतर तो अशुभ मानला जातो. तो वरच्यावर काढतात, तो धुतात, त्याच्यानंतर तो देवळात घेऊन जाऊन, म्हणजे कुठल्याही देवस्थानात जाऊन तो देवाला लावून तो घरामध्ये पुरुषाच्याही नावानं ठेवतात आणि आपल्या कुलदेवतेच्या नावानं सुद्धा ठेवतात आणि त्याची सेवा करतात. शहाळ नाही. शहाळ हे फक्त अभिषेकासाठी वापरतात. शहाळा ठेवलं असेल तर ते काही दिवसांनी ते आत खराब होत. नारळ चांगला नारळ असेल, वर्षभर नारळ काही होत नाही. आणि वर्षानुवर्ष, म्हणजे थोड्या गावामध्ये कसं आहे पद्धत, किंवा शहरामध्ये किंवा गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी तो बदलतात, किंवा थोडीकडे दसऱ्याच्या दिवशी बदलतात. तर आमचे कसं आहे, 3.5 मुहूर्तातले हे मुहूर्त आहेत. एक गुढीपाडवा, एक दसरा आणि एक अक्षय तृतीया. हे 3 दिवस पूर्ण दिवसभर आहे. त्याच्यानंतर ह्याचा म्हणजे दिवाळीकडे जो पाडवा येतो तो अर्धा दिवस. म्हणून 3.5 मुहूर्त म्हटलेले आहेत. या दिवशी करतात हे काम, नारळ वगैरे ठेवायचं. ते पुरुषाच्या नावानं पण ठेवतात आणि कुलदेवतेच्या नावानं सुद्धा ठेवतात. आणि त्याची नित्यनेमानं कोणी पूजा करतो किंवा काही वार असेल त्या वारा दिवशी गंध फुलं घालतात. आता गुरुजी, आपण परत बॅक टू आपला मेन जो सुरुवातीला घेतलेला तो होता की उपासना. आता जे तुम्ही सांगितलं की देवळात जाऊन अख्खा दिवस देवीची सेवा, म्हणजे आपण कोणाही देवत असू द्या. मी एक काय ऑब्झर्व केलेलं की इवन देवळामध्ये देवीला एक आपल्या घरातल्या वडीलधारी व्यक्ती आहे, म्हणजे तिला चहा, रोज तिच्या नित्यनेमाने चहा देण्यापासून तिला रात्री झोपणं, शयन आरतीच्या वेळेला फळं देणं, म्हणजे घरातला एक वयस्कर व्यक्ती आहे आणि त्याची आपण नित्य सेवा करतो असं हे मी ऑब्झर्व केलेलं आहे देवळामध्ये करताना. आता मला याच्यामध्ये सांगा की कित्येक जणांना वेळेअभावी आणखीन काही रिझन्समुळे की ते पूर्णच्या पूर्ण एक दिवस देऊ शकत नाही, पण मग एक दिवस कुंकुमार्जन केलं किंवा एक दिवस दुर्गा, एक सप्ताह समजा दुर्गा सप्तशती, हे जर असं करायचं असेल तर मग कुठल्या दिवशी करायचं, असं काय आहे का? कसं असतं, दुर्गा सप्तशती पाठ वगैरे वाचणार तर काही जणांच्या नक्षत्रावरती, म्हणजे जन्मकालाचं नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरती सुद्धा थोडे पाठ वाचतात. किंवा ज्योतिषशास्त्र जर बघितलं, ते पत्रिका बघितल्यानंतर नक्षत्रावरती वाचायला लावतात. नाहीतर मग अष्टमी, नवमी, पंचमी किंवा देवीचा वार म्हटलं तर मंगळवार, शुक्रवार, अशा वारी ते पाठ वगैरे वाचतात. आणि जर आपल्याला शक्य होत नसेल, वर्षातनं एक दिवस संपूर्ण दिवस देवळाला किंवा कुठेही कुलदेवतेला द्यायला मिळत नसेल, कामाभावी शक्य होत नसेल, तर आपले गुरुजी असतात, मंदिरात भटजी असतात. प्रत्येक मंदिराने भटजी हे आहेत. त्या भटजींना सांगून आपल्या नावानं सुद्धा बाबा आमची सेवा कर जर सांगितलं तर ते भटजी करतात. त्या दिवशी पण आपण आपल्या घरी कसं राहायला पाहिजे, आपण स्वच्छ राहायला पाहिजे. तर तुम्ही घरी काहीतरी खाणार आणि भटजीला तुम्ही सांगणार ना आजचा दिवस आमचं कर, ते मग बरोबर होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, देवस्थानामध्ये गेल्यानंतर आता तुम्ही पावती काढतात, पावती फाडल्यानंतर पावती मागे सगळा काम होत नाही. पावती ही देवाला देणगी असते. आता 50 रुपयाची किंवा 100 रुपयाची रशीद काढली म्हणून संपूर्ण खर्च होत नाही. ते एक देवाला कानूक किंवा एक देणगी स्वरूपाने ते देवाला देणगी असते. तुम्ही जर करणार असाल, भटजीला सुद्धा जर तुम्ही सांगितलं बाबा आमची उपासना करायची आहे, एक दिवसाचं काय देवी असो काय दैवत काय असेल त्याचे आमचं एक दिवसाचा खर्च किंवा एका दिवसाचं काय बाबा जे नित्यनेमिक जो नियम आहे
मंदिराचा, ती सेवा आमची करायला पाहिजे, तुम्ही करशाल का? तर भटजी करून देतात. म्हणजे एक सांगा याच्यामध्ये, आता माझ्यासारख्या व्यक्ती ज्यांनी कधी मराठीला कधी हात लावला नाहीये आणि त्याच्यातून संस्कृत शब्द आले की आमची तर बोबडी वळून जाते, तर मग असं पण करू शकतो का की समजा आता तुम्ही गुरुजी आहात, तुम्ही आमच्या कुळदेवीच्या देवळामध्ये सेवा देतात, की तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या वतीने दुर्गा सप्तशती चा पाठ करावा, असं करू शकतो का? चालतं, तसं करतात. भटजी असं करून सुद्धा देणारे आहेत. ओके. दर महिन्याला सुद्धा एक पाठ वाचून प्रसाद सुद्धा पाठवणारे थोडे भटजी आहेत. अच्छा. कळलं का? एक सप्तशतीत म्हणू नका, दुर्गा मंत्राचा जप सुद्धा करणारे आहेत, किंवा कुंकुमार्जन सुद्धा करणारे भटजी, कुंकुमार्जन करून सुद्धा कुंकू सुद्धा पाठवणारे भटजी आहेत. अच्छा. कळलं का? आता कवळ्याला तुम्ही गेलात, कवळ्याला आता ते सरज्योतिष आहेत आणि पेंडसे, हे म्हणजे असं नित्यनेमिक त्यांचे जास्तीत जास्त महाजन पुणे मुंबई याच बाजूला आहेत, ते येतात तिथे सेवा करून जातात, किंवा नाही भेटत असेल तर त्यांना रिक्वेस्ट करतात, मग त्याप्रमाणे ते करून त्यांना प्रसाद, म्हणजे खूपशा मंदिरांनी ही सोय आहे, सुविधा. फक्त आता कसं आहे, आमच्या ह्या बाजूला कसं आहे, हे तेवढं अजून प्रतिष्ठेला किंवा नावास्तित तेवढं झालं आता. आता फोंडा ती एरिया म्हणा, किंवा एका कवळे म्हणा, मंगेश म्हणा, रामनाथ म्हणा, ही देवस्थानं नावास्तित झालेली आहे, टुरिझम स्पॉट मध्ये पडलेले आहेत. आता हे फातर्पेकरणाचं म्हणजे कुंकळीकरण सुद्धा मंदिर कसं आहे, ते आता नावास्तित झालं आहे. कसं मागणीच्या स्वरूपानं जगजाहीर तिची प्रसिद्धी झालेली आहे, पण ऍक्च्युअली ह्या उद्देशानं कुठे जास्त प्रसिद्धी झालेली नाही, फक्त मागणीच्या उद्देशानं जास्त प्रसिद्धी झालेली आहे. म्हणजे ती मागते, त्या हिशोबानं लोक मागणीच्या निमित्तानं तिच्याकडे पोहोचतात. पण ही प्रथा ह्या बाजून म्हणजे आता फोंडा मंगेश रामनाथ त्या बाजूला जी म्हणजे काही कार्य केल्यानंतर पोस्टानं त्यांचा प्रसाद वगैरे कुंकुमार्जन किंवा जे काय असेल तो प्रसाद त्यांना पाठवला जातो. आता इथं ह्या बाजून सुद्धा काही कालांतराप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा ती प्रथा होणार चालू. कळलं का? असं नाही की यजमानच यायला पाहिजे, जर त्यांना शक्य नसेल त्यांच्या नावानं कुलदेवताची सेवा केली जाते, सांगायला मात्र पाहिजे यजमानांना. गुरुजी, आता ह्याच्याच रिलेटेड आता घेऊया की प्रत्येक शांतादुर्गाची जेव्हा पालखी निघते, त्यांचा जो वार असतो, लोकांना वाटतं की बाबा देवीची पालखी आहे, पण जेव्हा क्लोजली ऑब्झर्व केलं की देवीची नाही, असं त्याच्यात देव असतो, महादेव असतो. जरा ती गोष्ट जर उलगडून सांगा ना. उलगडून म्हणजे कसं असतं, आता सरासरी ह्या बाजूला जरी आता म्हणजे आमच्या ह्या बाळी परिसरात किंवा फातर्पा परिसरात किंवा ह्या बाजून जरी बघितलं तर पूर्वीच्या काळाप्रमाणे कसं होतं, जास्तीत जास्त शंकराच्या देवस्थानानं अधिकार जास्त होतो. म्हणजे शंकर महादेवाच्या देवस्थानाने सगळे जास्तीत जास्त, आता काणकोणला मल्लिकार्जुन म्हणा, ईश्वर शंकर आहे, म्हणजे ह्या बाजू जिथे देवी आहे तिथे शंकराचं स्वरूप हे आहेच. आणि प्रत्येक देवस्थानात कसं आहे, मूळ आख्यायिका जर बघितली तर त्या देवस्थानावरनं म्हणजे मुख्य जो महाल असतो तो ईश्वराचा असतो, त्याच्यावरनं हे सगळं म्हणजे जे बाकीचं सगळं काय ते चालतं. मग त्याच्यानंतर पूर्वीच्या काळात कसं होत होतं की शंकराच्या देवळात थोडी लोक घाबरायचे जायला. आणि आता आमचं तिथं बाळेमध्ये बघितलं तर हे वज्रेश्वराचं मंदिर पूर्वी अगदी लहान होतं आणि कम्प्लिटली ते सभोवताली असं रान, म्हणजे असं यायला सुद्धा लोक घाबरत होती. महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवस वर्षातनं येऊन भिवून म्हणतात त्याचे अभिषेक झाले. आता कसं, आता सगळं कालांतराप्रमाणे सगळं डेव्हलप झालं, सगळं चेंजेस झालं. आता तुम्ही तळी, जर शंकराच्या देवळाच्या मागं तळी आहे, तळीचं पाणी, त्याचं पाणी आणून देवाला अभिषेक, ती तळी सुद्धा बघितली पुरातन काळातली आहे. की त्याला गव्हर्नमेंट याच्यातनं म्हणजे नवीन पद्धतीनं करणार म्हटलं तर त्याला परमिशन मिळत नाही. ती आधुनिक म्हणजे जशी पूर्वीच्या काळात होती त्यात स्वरूपात ती राहायला पाहिजे. म्हणजे काय तुम्हाला बाकी डागडुग काय करणार असेल तर कराल, पण ती कम्प्लिटली पाडून ती बांधायला गव्हर्नमेंट परमिशन देत नाही. मग तसं म्हणजे मूळ आख्यायिका कशी आहे तर शंकराच्या देवस्थानावरनं सगळे आख्यायिका आहेत. आता बाळीत सुद्धा आमचं कसं आहे, मूळ देवस्थान शंकराचं आहे. आमच्या आता उद्या फाल्गुन वद्य षष्टीला आमची जत्रा होते. जत्रेच्या अगोदर इथे एक समाराधना म्हणून वाढली जाते, म्हणजे महाप्रसाद. मग त्या दिवशी कसं असतं, आमच्या मंदिरामध्ये कौल घेतला जातो. कौल घेऊन
आमच्या त्या 2 सीमा असतात, त्या सीमेवर त्या तारी म्हणजे 2 वांगड्यांची कलम ती त्यावेळी नाही झालेली होती, म्हणजे त्यांना ती तार करून 2 सीमेवरती पुरावी लागते. त्याच्यानंतर मग आमचं इथे समाराधना वाढली जाते. कौल घेऊन झाल्यानंतर समाराधनावरून बाकी हे प्रोसेस करावे लागते. ते जर आमचं म्हणजे त्याच्यावरनं पुढचा उत्सव जो आहे तो आमचा चालू होतो. मेन आख्यायिका शंकरा म्हणजे जिथे देवीचं स्वरूप आहे तिथे शंकराचं स्वरूप आहे. मेन शंकराच्या देवस्थानावरनं सगळं चाललेलं असतं. म्हणजे त्या कालांतराप्रमाणे पूर्वीच्या काळात लोकांनी कसं केलेलं की जे शंकराचं देवस्थान होतं ते सगळं देवीच्या देवळात म्हणजे 10 जणांच्या शब्दावर 10 जणांच्या मान्यतेवर. पहिली कसं होत होतं, ब्राह्मण जास्तीत जास्त कमी प्रमाणात होते. एक देवस्थानाचे अधिकारी किंवा कोण महाजन म्हणा किंवा जे वांगडी म्हणा किंवा थोडीकडे कसं आहे 12 वांगडी 13 वांगडी किंवा असा प्रकार असतात. त्या लोकांनी एकत्र येऊन देवाला गाराणं घातलं की चला इथला तिकडे नेऊन करूया, चल करूया. तेव्हा तसा एकोपा होता. त्या ह्याच्याप्रमाणे जे शंकराच्या देवस्थानातलं जे देवकृत्य होतं म्हणजे पालखीचा उत्सव म्हणा किंवा अनेक आहे ते सगळं देवीच्या देवळात स्थलांतर केलं आणि त्याप्रमाणे ते देवीच्या देवळामध्ये ते चालू झालं. आता फातर्पाला म्हटलं, फातर्पेकरणीकडे भूमिपुरुष तिथे सोमवारची पालखी काढतात, तो मान आहे भूमिपुरुषाचा. आता कुंकाळीकरणीकडे रविवार करतात. रविवार शांतादुर्गीचा नाहीये. अच्छा, रविवार म्हटलं तर खंडेरायाचा आहे. ऍक्च्युली देवीचा उत्सव एक शुक्रवार किंवा मंगळवार असायला पाहिजे. आमच्या इथे देवीच्या देवळात सुद्धा सोमवार करतात. तो शंकराचा आहे. सगळीकडे जास्तीत जास्त देवस्थानांनी हेच प्रकार. आणि हे मी ऑब्झर्व केलंय की पालखीच्या वेळेला रामरक्षा स्पेसिफिकली म्हटलं जातं. आमच्या इथे मंगळाष्टक म्हणतात. अच्छा, थोडीकडे कसं आहे, आता तुम्ही पर्वतावर गेलात ना, पर्वतावर तुम्हाला अभंग म्हणतात. अच्छा, असं पण आहे. म्हणजे प्रत्येक देवळाचे वेगवेगळ्या प्रथासाठी ते स्थान आहे. म्हणजे देवी आता आमची कसं आता पालखी काढल्यानंतर आमच्या इकडे मंदिराकडे 7 ठिकाणी देवी थांबते. 7 ठिकाणी थांबल्यानंतर त्या त्या जागेवर आमचं एक एक मंगळाष्टक म्हणतात. काही जागेवर महिम्न म्हणतात. आता शंकराचं देऊळ असेल महिम्नाचे श्लोक म्हणतात. कळलं का? रामाचं असेल काहीकडे रामरक्षा म्हणतात, काहीकडे अभंगही म्हणतात. म्हणजे एक देवीची स्तुती त्या स्वरूपाने करावी. त्या मंगळाष्टकाच्या नावानं किंवा रामरक्षेच्या नावानं किंवा महिम्नाच्या नावानं किंवा अभंगाद्वारे देवीची एक स्तुती. आता मला ह्याच्यात एक सांगा की जर घरी आता कोणी ठरवलं की बाबा मला काही खूप जण करतात घरी देवीची उपासना किंवा आपल्या कुळदेवीचं, कारण शेवटी तीच आपल्या पाठीशी उभी आहे. दुसरे कुठले देव असं कितीही काय करा, कुळदेवी ही अशी आहे की जी तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या पाठीन चालत आलेली आणि तुमच्या पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहणार जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॉपर उपासना करणार. आता असं काय आहेत गोष्टी का की ज्या घरच्या घरी आपण करू शकतो की ज्याच्याने वेळ पण लागणार नाही आपल्याकडनं, आपल्याला ते पण मानसिक समाधान लाभतं की बाबा आपण काहीतरी आपल्या देवीची करतो. अवश्य करू शकतात. घरामध्ये सुद्धा तुम्ही देव म्हणजे कोणीही असू द्या, शंकर असू द्या किंवा देवी असू द्या, कुलदैवत आपलं कोणीही असू द्या, त्या देवताच्या नावानं तुम्ही एक छोटीशी मूर्ती जरी घरात आणून ठेवली किंवा त्या देवाला नारळ सुद्धा लावून देव म्हणून तुम्ही देवालामध्ये ठेवला की देवाचं पावित्र्यता त्याला येते. त्याला आल्यानंतर त्याच्यावर नित्यनेमिकप्रमाणे तुम्ही श्रद्धेने घरातनं सुद्धा तुम्ही कुलदेवतेच्या नावानं त्याच्यावर जरी गंध फुलं घालून जी काही तुम्हाला उपासना करायची आहे ती जरी केली ती कुलदेवतापर्यंत पोचते. शेवटी कुलदैवत म्हणजे आपल्या आई वडिलासारखेच आहे. तुम्हाला प्रसंगाच्या वेळी कसलाही प्रसंग आला तुम्ही हाक मारली तर ती तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात ती पोचते. पण तेवढी आपली देवावरची श्रद्धा आणि भक्ती ही असायला पाहिजे. आता लोक देव करतात, आताचं देव आणि पूर्वी काळातले देव करणं जमीन आसमानाचा फरक आहे. आता कसं आहे, आताचं उदाहरण जर द्यायचं झालं, आता थोडी लोक कसं आहे मी आज असं केलं, मी देवाला असं केलं तसं केलं. देवाला विचारायला काही नको असतं. देव हा साधा भोळा असतो, त्याला काही नको असतं. तुम्ही बरं पंचपक्वान्न जरी त्याला वाढलं तर तो हातानं ते काही खाणार नाहीये, तो त्याचा फक्त वास काढणार आहे, त्या अन्नाचा वास घेणार आहे, म्हणजे तो त्याचा महाप्रसाद झाला. आता तुम्ही सोन्याच्या आसनावर देवाला बसवलं किंवा चांदीच्या आसना
देवाला हे काही नको असतं. देव हा साधा भोळा असतो, कळलं ना. आणि तुम्ही निष्ठेनं जर देवाचं कार्य जर केलं, कर्म केलं, तुम्हाला ती 100% तुम्हाला त्याची प्रचिती मिळते, तुम्हाला त्याचं फळ मिळतं. शेवटी भक्ती आणि श्रद्धेवर देव आहे. तुम्ही आहे तिथून सुद्धा देवाची सेवा केली ही कुलदेवतापर्यंत पोहोचते. मंदिरात जाऊनच करायला पाहिजे असं नाही, आपल्या घरातनं सुद्धा तुम्ही करू शकता. गुरुजी याच्यामध्ये ना एक असं आमचं घर जे आहे ते 2 शांतादुर्गांच्या बरोबर मध्ये पडतं फातर्प्याला. तर आईने अशी प्रथा सेट केली की वर्षातून एकदा तिकडे देवीला आपल्या घरातून प्रसाद गेला पाहिजे. म्हणजे तो देवीचं सोवळं पाळून तो प्रसाद बनवला जातो विदाऊट कांदा लसूण. तो देवीला नैवेद्य दिवसातून वर्षातून एकदा. आणि दुसरं की वर्षातून एकदा आमच्याकडून प्रसाद जातो संध्याकाळच्या वेळेला पालखीच्या वेळेला. ते म्हणजे कुठला तुपाचा शिरा असो किंवा पंचखाद्य असो, शिरा पंचखाद्य काही. तर म्हणजे माझा असं घेण्याचा असा होलिस्टिक असा अप्रोच होता की असं आणखीन काय काय गोष्टी आपण करू शकतो की बाबा त्या आपली सेवा देवापर्यंत पोहोचावी. अशा खूपशा गोष्टी आहेत, खूपशा आहेत. आता उद्या सकाळी तुम्ही आता एक तुमचं मन साफ ठेवून तुम्ही उद्या सकाळी शिरा करून दिला किंवा पंचखाद्य करून दिली किंवा काही हे आता ड्राय फ्रूट सुद्धा. आता ही फळं जर बघितली, ऍक्च्युली आता मी फळं ही पंचफळं देवाला नैवेद्याला दाखवतात. पण ती जर बघितली ना तर ऍक्च्युली ते खाण्याच्या लायकीची सुद्धा असत नाही. आता ती फळं जी आता पूर्वीसारखी फळं नाही आहेत, ती बघितली तर देवाला दाखवण्याचं सुद्धा लायकीची असत नाही. पण आता नाईलाज असतो, आम्ही ते नैवेद्य म्हणून दाखवू. ऍक्च्युली ते बरोबर नाही. त्यापेक्षा नारळ फोडून नारळाची खोबऱ्याची पंचखाद्य दाखवली तर चांगले. त्याच्यानंतर कसं आहे, आता अन्नाचं आता उद्या सगळं तुम्हाला दिसत असेल बाबा आपला घरचा असा काहीतरी देवीला नैवेद्य जावा, तर तुम्ही ते भटजीकडे देऊन सामान काय आता तुम्हाला काय करायचं आहे, एक साखरभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा पुरणपोळीचा दाखवायचा आहे किंवा श्रीखंडपुरीचा दाखवायचा आहे, तर तुम्ही भटजीला रिक्वेस्ट करून भटजीला सांगून त्याच्याकडनं तो नैवेद्य तुम्ही देवीला तुम्ही देऊ शकता. अच्छा, म्हणजे ती पण फॅसिलिटी. म्हणजे आम्ही जर कुठला व्यक्ती जर तुम्ही जर घरी राहत नसाल, तुम्ही कालांतराप्रमाणे कामाच्या ह्याच्या स्वरूपात तुम्ही जर कुठे राहत असाल तर भटजीकडनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. आणि जर उद्या सकाळी तुम्हाला वाटलं की आपण त्या दिवशी एक महाप्रसादाला राहू, तर तेही तुम्ही सांगितलं तर भटजी तुम्हाला तो महाप्रसाद देतात. म्हणजे असं नाही की बाबा आम्ही आता त्या घरी राहत नाही किंवा त्या घराकडनं ते सगळं करणं आपल्याला ते शक्य होत नाही, त्याला ते बंद पाडायची गरज नाही. ब्राह्मणांना सांगून ब्राह्मणाकडनं गुरुजीकडनं ते करून तुमच्यानं ते घेता येतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की भटजीनं त्या गुरुजीनं सामान आम्ही आणून द्यावं, ते सुद्धा तुम्ही आणून दिलं, भटजी ते वापरतात आणि त्याचं नैवेद्य करून देवाला दाखवतात. असं नाही. छान. म्हणजे हे जर लोकांनी हा एपिसोड नक्की अख्खा पूर्ण बघावा, कारण ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की छोट्या छोट्या गोष्टी आम्ही जाऊ शकत नाही, आमचे कारण द्यायची गरज नाही. असं नाही बाबा आपण पोचत नाही म्हणून ती सेवा होत नाही असं नाहीये. शेवटी विश्वास आणि श्रद्धा आहे. उद्या सकाळ कसं आहे, आता तुम्ही आता दिलं भटजींकडे सामान दिलं, तुमच्या मनामध्ये सुद्धा दुधा अवस्था असू नये. बरोबर. त्या भटजीनं केलं तर बरं आहे. तुम्ही दिलं देवापर्यंत ते 100% पोचणार. त्याच्याबद्दल काय तो व्यक्ती त्याचं काय करतो त्याच्याशी काही करू, त्याचं कर्म त्याच्या. तो भटजी तो काही करेल. तुम्ही देवाच्या नावानं दिलं ना ते 100% ते देवापर्यंत पोहोचणार. आणि कुठलाही भटजी असं करणार नाही दिलेलं बाबा देवाला दाखवल्याशिवाय किंवा देवाला न दाखवता तो राहणार नाही. एवढी मी तुम्हाला हे देऊ शकतो. कुठलाही ब्राह्मण इतक्या खालच्या पातळीला जाणार नाही. कोणीही यजमानानं काही जरी त्याला देवाला नैवेद्यासाठी दिलं, म्हणजे फालतूर काही दिलं तर तो घालणार नाही. पण देवाला जे काय आता उद्या सकाळी कोणाच्या मनात इच्छा असेल श्रीखंडपुरी दाखवावी, बासुंदीपुरी दाखवावी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य करावा, जर त्या भटजीला जो कोण पुरोहित किंवा जे कोण गुरुजी असेल त्याला जर सांगितलं, अवश्य तो यजमानाच्या नावानं तो सेवा करतो. आणि जर यजमान जर आणून देत असेल तर ते सुद्धा तो तयार करून सुद्धा दाखवतात भटजी. असं नाही की तिथे त्याने असायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे, असं नाही. कुठेही राहून तुम्ही सेवा करू शकतात.
खूप छान महत्वाची, कारण की खूप जणांचे प्रॉब्लेम नुसता कुळदेवीच्या उपासनेने आणि या गोष्टींना सॉल्व्ह होऊ शकतात. प्रत्येक वेळा एक एक नवीन नवीन ज्योतिष पकडायची आवश्यकता नाही पडत. नाही, कसं असतं, आता तुम्ही ज्योतिष म्हटलं, ज्योतिषाच्या द्वारे जर तुम्ही गेलात, आता तुम्ही एक पत्रिका बघितली, पत्रिकेवर तुम्ही ज्योतिषशास्त्राला तुम्ही गेलात, प्रत्येक जण आपापल्या ह्याच्याप्रमाणे काही ना काहीतरी सांगत असतात. विद्या जशी त्यांनी एक्वायर केली, मी त्यांना कोणाला दोष आम्ही देऊ शकत नाही. प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं स्वतःचं मत किंवा जे काय असेल त्या, पण सगळ्याच गोष्टी साध्य होतात असं नाही. शेवटी विश्वास आहे. बरोबर. शेवटी माणसाचं कसं असतं, कोणीही माणूस राहू द्या, आई गर्भाशयामध्ये असताना त्याला सगळी विधिलिखित त्याचं काय होणार जन्माला आल्यानंतर, म्हणजे गर्भाशयात 9 महिने तो आईच्या गर्भाशयात असताना त्याला सगळी माहिती असते. आपण कोण होणार, काय होणार, काय आपलं घडणार, कधी काय होणार, सगळं त्याला माहिती होतं. फक्त जन्माला आल्यानंतर त्याची ती बुद्धी भ्रष्ट होते. शेवटी आपलं भविष्य हे आपल्यावर आहे, काय करायचं आणि काय नाही. उद्या सकाळी तुम्ही 4 जणांबरोबर गेला म्हणून तो दारू पिला, किंवा त्या ह्याच्याबरोबर गेला शिगार किंवा कसल्या व्यसनामध्ये, शेवटी आपलं नशीब आपल्यावर असतं. काय करायचं आणि काय नाही ते आपण ठरवायचं. उद्या काही ज्योतिषशास्त्रानं हे सांगितलं किंवा गुरुजींनी ते सांगितलं आणि कोणी, शेवटी कसं आहे, आपल्याला जे मनाला जे पटतं, आणि मेन कुलदेवाची सेवा, उपासना, त्याच्यावर आपल्या सगळ्या गोष्टी होत्या. शेवटी विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही आता कितीही जरी ज्योतिष बघितलं, सगळंच ज्योतिष बघितलं म्हणून सगळीच कामं होतात असं पण नसतं. आता उद्या डॉक्टरकडे गेला म्हणून बाबा तो माणूस बरा होणार किंवा नाही, डॉक्टर तुम्हाला सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही. तो शेवटी काय सांगतो, सगळे प्रयत्न करतो, लास्ट तुम्हाला सांगतो तुमचं देवाचं काहीतरी बघा. तो सुद्धा जबाबदारी घेत नाही. म्हणजे शेवटी माणूस हा कसा आहे, आज आहे उद्या नाही. शेवटी काय आहे ते भवितव्य, आपलं चरित्र आपण सांभाळायचं. गुरुजी, मी थोडासा 2 मिनिटं थांबवतो, कारण तुमच्या चेहऱ्यावरती, डोक्यावरती ऊन पडायला लागलेलं. आपण थोडासा कॅमेरा शिफ्ट करूया. गुरुजी, आपण आता कुलदेवता बघितला, कुळाचार बघितला, आता मेन 2-3 गोष्टी आल्या, त्या म्हणजे आपलं कुळ पुरुष, आणखीन मूळ पुरुष, याच्याबद्दल सांगा. कारण तुम्हाला एक असं हे माझ्या वडिलांचं प्रॅक्टिकल घडलेली गोष्ट बघितली होती, की आमच्या एका ठिकाणी कुळपुरुषाची स्थापना केली होती. तर एक काका असायचे, ते सांगायचे, या तुम्ही या, पाया पडायला या. आणि पाया पडल्यानंतर असे भयंकर प्रॉब्लेम चालू व्हायला लागले वडिलांना, की ऑफिसमधून टेन्शन, सगळं. मग त्यांचे एक मित्र होते, इकडचे लोकल मोठे पुढारी होते. त्याने विचारलं, तू तिकडे जातोस का? हो जातो. ते मूर्ख आहेस का तिकडे जातो? तो नारळ बदललेला आहे, आणि जो नारळ बदललेला व्यक्ती तो तुला त्रास देतो. मग तेव्हापासून आम्ही ती धासकी घेतली, आम्ही जाणं बंद केलं तिकडे. पण मग आम्हाला आमच्या एक आचार्यांनी सांगितलं, की तुम्ही ते सगळं करण्यापेक्षा, त्याच्यापर्यंत, कुळपुरुषापर्यंत सेवा पोचत नाही, तर तुम्ही एक चांदीचं नाणं घ्या, त्याच्यावरती कुळपुरुष लिहा, देवीकडे जा, तिला सांगा की मी असं नाणं बनवतोय, मी हे तुझ्या परवानगीने हा कुळपुरुष मी माझ्या घरी घेऊन जाऊ का? मग आम्ही तसं कुकळीकरींकडे आलो, शांतादुर्गा कुकळीकरींकडे. तिच्याकडनं तो नाणं ठेवलं, तिच्या चरणाशी अभिषेक करून घेतला, आणि तो आम्ही तिकडे घरी प्रॉपर आचार्य बोलवून ती पूर्ण जी पूजा असते, ती पूर्ण पूजा मांडून आम्ही तो तिकडे स्थापना केली त्याची. तर हे लोकांना हे कुळपुरुषांचे पण प्रॉब्लेम्स आहेत. हे कुळपुरुष नक्की काय आहे, आणि आपण त्याची सेवा कशी करावी, जरा सांगा. कुळपुरुष म्हणजे कसं आहे, कुळपुरुष म्हणजे थोड्या पूर्वीच्या काळात, पूर्वी लोक काय करायचे, देवारामध्ये जो देवारा असायचा, त्या देवारामध्ये पुरुषाच्या नावाने एक लाकडी एक हे घालाय, काय म्हणतात त्याला, स्तंभ असा, लाकडी एक स्तंभ, म्हणजे खांबा करून ते घालायचे. आणि प्रत्येक सण, जे काय उत्सव असतो, त्या दिवशी पुरुषाच्या नावानं त्याला गंधफुल करायचं. थोडी लोक काय करायची की पुरुषाच्या नावानं
नारळ ठेवायचे देवाऱ्यामध्ये. आणि आता तुम्ही म्हटलं तसं तुम्हाला त्या पुरुषाकडे गेल्यानंतर तुम्हाला त्रास व्हायला लागला किंवा अनेक आहे, म्हणजे पूर्वी कसं होत होतं, 2 भाग असत होते. म्हणजे एकीकडे कसं तो नारळ ठेवायचा, पुरुषाच्या नावानं नारळ ठेवायचा, पण त्याच्यावर नको असलेलं काहीतरी ठेवायचं. म्हणजे पूर्वी कसं जाडजोड करण्यासाठी वाईट ह्याने जे कोणी गेलेले असतात त्यांना ते दामावर काढायचे. दाम म्हणजे एक ह्याचं तांब्याचं नाणं कसं त्याच्यावर मानून घ्यायचं, ते त्याला हे करून ते देवारात ठेवायचे. तसलं काहीतरी केल्यानंतर ते घातक होतं, म्हणजे त्या आरोग्याच्या बाबतीत किंवा आणि कुठल्या बाबतीत ते मारक बसतं. ते पूर्वीच्या काळात ते लोक मानायचं आणि ते करायचं. म्हणजे पुरुष हा कसा असतो, पुरुष म्हणजे शेवटी पूर्वज, आपला कुलाचाराचा पूर्वज, म्हणजे तुमचा पुरुष म्हणजे गुरु घरचा. तर तुम्हाला मार्गदर्शन कोण आहे करणारा, तुमचा वडील. त्यांचे गुरु कोण आहे, गुरु म्हणजे तुमच्या वडिलांचे वडील, त्यांना मार्गदर्शन करणारा तुमचा ब्राह्मण म्हणजे पुरोहित. कळलं का? आता कसं आहे, पूर्वी कसं होत होतं, ब्राह्मणाने किती जरी सांगितलं ते ऐकत नसायचे. काय असं थोड्यांच्या घरामध्ये कसं मेन एंट्रन्सचा दरवाजा असतो, त्या एंट्रन्सच्या दरवाजावरती असं असं कुरकुट कसं असायचं, म्हणजे असं राऊंड कसं, त्याच्यात नारळ ठेवायचे. तोही पण असत पाडव्याला किंवा दसऱ्याला नारळ चेंजेस करा. त्याला एक दाम कसा असायचा, चांदीचा म्हणा किंवा सोन्याचा म्हणा किंवा तांब्याचा. त्याला तो कोण वाईट आणि गेलेला आत्मा असतो त्याला त्याच्यावर बसवायचं. कळलं का? त्या नारळाला मारायचं आणि त्याच्यावर अख्खं घरदार चालवायचे. पूर्वी कसं घरामध्ये 30-40 लोक असायची, 1-2 जण कमवणारे असायचे. इतक्या लोकांचं सगळं पोट हे सगळं चालवून काही ना काहीतरी ते गाठीला करून ठेवायचे. त्या शक्तीवर चालायचं. आता कसं होत होतं, आता जरी घरात 40 लोक आहे, 40 लोक काम करतात तरी होत नाही. महागाईमुळे होत नाही. म्हणजे ते तसा विश्वास होता, त्याप्रमाणे सगळं चालायचं. आणि पुरुष म्हणून थोड्यांचं कसं असायचं, पुरुष म्हणून एक मठ कसा असायचा. आता फॅमिलीचा किती, एक आता जरा 10 लोकांची एक फॅमिली आहे, 10 घर आहेत, 10 घरांचं एक कुटुंब आहे, तर कुटुंबाचा म्हणून एक पुरुष पहिले तो कोणाच्या तरी घरातच असायचा. कालांतराप्रमाणे घरात एकोपा असत नाही, वादावादी, मग त्याच्यासाठी तो सेपरेट करतात, म्हणजे बाजूला करून त्याचा एक मठ बनवतात. त्या मठामध्ये काही जणांच्या मठामध्ये पुरुषाच्या नावानं लिंग सुद्धा स्थापन केलेलं आहे. कळलं का? लिंग म्हणजे शंकराचं बारीकचं लिंग स्थापन करतात किंवा नारळ ठेवलेला असतो. काही जणांच्या त्या मठामध्ये लाकडे, मी म्हटलं तसं तो स्तंभ कसं स्थापन केलेला असतो, त्याला तर लाकडी स्तंभ जर घातला तर पंचरत्न पंचधातू वगैरे खाली घालून स्थापित करतात. पूर्वी ते भटजीला वगैरे नेऊन होम बिन घालून ते म्हणजे हे करायचे आणि त्याला पुरुष म्हणून मानायचे. त्याला सगळं म्हणजे प्रत्येक उत्सवाला त्याला नैवेद्य, सगळं घरात जे काय आपले उत्सव असतात, उद्या म्हणा श्रावणात म्हणा काही नव्याची पंचमी असेल किंवा एखादे नागपंचमी असेल किंवा काय उत्सव तुमच्या चतुर्थी म्हणा, दिवाळी म्हणा, काय असेल त्या दिवशी त्याला नैवेद्य पुरुषाच्या नावाने. पुरुष म्हणजे मेन सांगायचं म्हणजे पुरुष म्हणजे आपला पूर्वज. एक पूर्वजाचं एक स्वरूप, मूळ पुरुष म्हणतात त्याला. थोडीकडे मूळ पुरुष म्हणतात, थोडीकडे आपला महापुरुष म्हणतात, थोडीकडे असाच पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे वेगळं काय, पुरुष म्हणजे एक आपलं गुरु सांगायचं म्हटलं. काका ह्याच्यावरच ना 2-3 प्रश्न असे माझ्या समोर आलेले आहेत. एक म्हणजे की गावी असं खूप जणांच्या गावी असे आहे, मी फाथरप्यामध्ये सांगतोय की सगळे राहतात काणकोण, अंकोला, इवन मँगलोर पर्यंत, आणि कुळपुरुष जो आहे तो फाथरप्यामध्ये एक छोटूसा 2x2चा छोटासा देऊळ सारखा आहे तिकडे. आता तिकडे प्रत्येक
वाराच्या वेळेला किंवा दिवाळीच्या वेळेला किंवा सणाच्या वेळेला तिकडे येऊन काही त्याची सेवा करू शकत नाही, तिकडे दिवाबत्ती रोजच्या लावू रोज जो शकत लागला पाहिजे तो. तर ते असं शिफ्ट, जसं आमचं जे सांगितलं की आम्ही जे शिफ्ट केलं आमच्या घरी, तसं शिफ्ट करू शकतो. आपली भावना, आपली श्रद्धा, आपला जर विश्वास जर असेल तर जिथे आपण राहतो त्या पुरुषाच्या नावानं गंध फुलाचा जरी बहुमान जरी दिला तो अच्छा. त्याच्यापर्यंत पोहोचतो. अच्छा. असं नाही की होत नाही, असं नाही. त्या पुरुषाच्या नावानं, आता तुम्हाला ज्या गुरुजीने तुम्हाला सांगितलं पुरुषाच्या नावानं एक नाणं घ्या, त्याच्यावर तुम्ही कुलपुरुष म्हणून हे करा, ते कुलदेवाच्या पायाकडे ठेवा, अभिषेक झाल्यानंतर ते नाणं देवीला सांगणं करून तुम्ही त्या पुरुषाच्या नावानं घरात आणून ठेवा, त्याच्यावर तुम्ही गंध फुलवा, हे चुकीचं नाही. ओके. पण ह्याच्यात एक सांगा ना, ते जे कुलपुरुषाचं नाणं आहे ते देवाऱ्यात ठेवायचं की देवाऱ्याच्या बाजूला? आमच्याकडे असे 2 देवारे आहेत. तुम्ही आता कुलपुरुष जर म्हणत असाल तर ते देवाऱ्यात ठेवणं योग्य आहे. ओके. ते देवा म्हणजे देवाच्या बरोबर त्याची स्थापना पूजा करावी. आणि ते पण हे प्रॉपर म्हणजे सगळे प्रकारच्या शांत्या वगैरे सगळं करून ते आमच्याकडे स्थापन केलेलं, म्हणजे नुसतं नाणं आणून हरकत नाही. आता कसं आहे, मी मगाशी सांगितलं, आता कालांतराप्रमाणे सगळं प्रत्येक उत्सवाला सणाला जिथं जिथं लोक आहेत त्यांना येणं शक्य होत नाही. मनातनं तिथनं जरी तुम्ही त्या उत्सवाच्या निमित्तानं कोणीही असू द्या दैवत, त्याला नमस्कार केला तिच्यापर्यंत तो पोहोचतो. अच्छा. कोणीही असू द्या, शेवटी कसं आहे, भक्तांना धावणारीच दैवत असतं. भक्तांच्या हाकेला धावणारीच दैवत असतं. फक्त मनातनं श्रद्धा आणि भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना मेन म्हणजे काय, आपण केलेलं आपल्याला बाबा ते सक्सेसफुल आहे की नाही, हा जुदा अवस्था जर असून ठेवून जर तुम्ही कुठलं कर्म केलं असाल तर ते निष्फळ आहे. आता तुम्हाला ते पुरुषाच्या नावाने जे काही सांगितलं ते चुकीचं नाहीये, बरोबर, ते करायला हरकत नाही आणि तसंच करावं. कारण आता कसं आहे, 10 जणांच्या आईला कोणी हे करायला जात नाही. तर त्या आता बघा तुम्ही एक मठ आता एक बांधलेलं आहे पुरुषाला, त्याच्याकडे एक 4-5 वर्ष किंवा 10-1 वर्ष कोण पोचतच नाही. शेवटी तिथे काय परिस्थिती झालेली असते, सगळी म्हणजे तो काळोखात पडलेला असतो, त्याचा कोण विचार करतो. तिथे काय दोष असेल तो तुम्हाला लागू झाला, आणि अंधार असतो म्हणजे तुम्ही दिवाबत्ती तर करतच नाही, त्याचा काय दोष असेल तो तुम्हाला लागू जातो. त्यापेक्षा ह्याच्या नावानं जे तुम्हाला मार्गदर्शन देईल ते चांगलं आहे. तेवढी पुरुष म्हणजे आपला हा पूर्वज आहे. पुरुष म्हणून काय वेगळं असं काय, आपलं मूळ घराण्याचा एक पुरुष पूर्वज. आता गुरुजी एक शेवटचा प्रश्न असा आला की आपण हे खूप गोष्टी कव्हर केलेल्या आहे, फक्त एक समराईज करायचं आहे की जी आपली आपण जे कुळाचार याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. खूप गोष्टी तर आता बोलता बोलता कव्हर झाल्या, एक तुम्ही एक समरी केली, म्हणजे ते लोक बघतायत स्पेसिफिक समजा कुळाचार, तर ते हे लोक लक्षात ठेवतील, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. कुळाचार म्हणजे प्रत्येक आपला कुळा वंशा, म्हणजे आपण आता कसं असतं, आता बघा आमचं आता ब्राह्मण लोक काय, थोडे आता देसाई लोक, थोडे नाईक असतात, थोडे म्हणजे प्रत्येक ह्याच्याप्रमाणे म्हणजे कशी हे आहेत, तो कुळाचार प्रत्येकानं आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपण राहतो. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर आम्हाला मुंज आहे, काही लोकात मुंज असते, काही लोकात मुंज नसते, कळलं का. काही लोकांची पद्धत कशी असते, आता आमचं इथं कसं आहे, लहान मुलगा झाला की त्याला गडा करतात, शिलगडा करतात कुलाचाराप्रमाणे. गडा केला, लहान मुलाला गडा केल्यानंतर तो त्या देवाला त्याने घातला, म्हणजे त्या मुलाला देवाला अर्पण केला. आमच्यात कसं मुंज केली की आमचं पुढचं विधी आम्हाला सुरू झाले, भिक्षा मागणं किंवा हे शिकणं, गायत्री मंत्राची गायत्री उपासना म्हणजे उपदेश घेणं किंवा आणि काय करणं, हे आम्हाला जसं नियम सांगितलेले असतात. तसं आता कुलाचाराप्रमाणे मुलगी झाली, त्या मुलीला दिवस, आता ह्या लोक इतर आता कसं असं दिवस लावतात, दिवस म्हणजे ते दीप घेऊन ते फिरतात मंदिराला, जत्रेकडे. त्या हे दिवा लावल्यानंतर, म्हणजे ते दिवस लावल्यानंतर त्याला कोकणीत दिवस म्हणतात, आणि त्याला दीप मराठीमध्ये ते दीप घेऊन फिरायचं, ते उपास करून तिला देवाला घालायचं कुलाचाराप्रमाणे. लहान मुलगा असेल त्याचा ते गळा करायचा, म्हणजे
ही आमची इथली पद्धत आहे. प्रत्येक गावात वेगळी वेगळी पद्धत असते. कुलाचाराप्रमाणे देवाला घालायची पद्धत वेगळी वेगळी असते. थोडीकडे कसं मुलगा झाला त्याला देवाला घेऊन जातात की ते आता साधारण मुलगा झाला तर आई वडिलांना 30 दिवसाचा सुहेर असतो. मुलगी झाली तर 42 दिवसाचा सुहेर असतो. अच्छा, हे माहिती नव्हतं. मुलाला 30 दिवस, मुलीला 42 दिवस. ओके. ह्याचं कसं असतं, मुलीला 42 दिवस कशाला सांगितलं की त्या मुलीला म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरपर्यंत तिला घराण्याचं सुहेर सुटकाचं काही तिला हे असत नाही. अच्छा. लग्न करून दिल्यानंतर जावई आणि मुलीला आई वडिलांचं 3 दिवसाचं सुटकाचं धनी असतं. अच्छा. आणि मुलगा वारस असतो. मुलाला सगळ्या गोष्टी लागू होतात. म्हणजे मुलगा जन्माला आला 30 दिवस असतो सुहेर, मुलगी झाली 42 दिवस. हे पंचांगमध्ये, दाते पंचांगमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे, दिलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर कसं आहे, थोड्यांच्या कुलाचाराप्रमाणे पुरुषाला म्हणजे आता मुलगा झाला किंवा मुलगी झाली म्हणजे थोड्यांचे 3 महिने झाले किंवा 6 महिन्यांनी देवाला भेटवतात. देवाला भेटवणं म्हणजे देवळात नेतात. किंवा आमच्यात कसं आहे, 12व्या दिवशी आम्ही मुलाचे कान, मुलगा मुलगी कान टोपतात. कान टोपल्याशिवाय आई वडिलांना कसलं कार्य करता येत नाही. मग दिवस झाल्यानंतर देवळात घेऊन जातात. देवळात नेल्यानंतर देवाला भेटवायचं म्हणजे कुळाचाराप्रमाणे, बाबा हे मूल आपल्या घरी जन्माला तुला दाखवायला आपण आणलेलं आहे कुळाचाराप्रमाणे. मग तसं काही ह्याच्यात कसं आहे, आता कालांतर प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये परंपरा वेगळ्या वेगळ्या आहे. काही गावात पुरुषाकडे म्हणजे नैवेद्य करतात, नैवेद्य करून तो नैवेद्य त्या मुलाला खायला देतात. किंवा काही यांच्याकडे कुलदेवाकडे हे करतात, किंवा काही जणांना देवळात नेतात, देवाला दाखवतात, देवाची भेट देतात. म्हणजे आपल्या देवाधर्माला घातलं कुलाचाराप्रमाणे. प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं. त्या ब्राह्मणांच्या ब्राह्मण पद्धतीने जातात. बाकी समाजाचे काय आहे, प्रत्येक समाजाप्रमाणे आता शेठ असले शेटीच्या ह्याच्याप्रमाणे करतात, ब्राह्मण लोक असले ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जातात, मराठा म्हणजे देसाई असले ते त्यांच्या कुलाचाराप्रमाणे पुरुषाला किंवा देवाला त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते करतात. प्रत्येक ह्याच्याप्रमाणे ते आपल्या कुलाचाराप्रमाणे जसं आपल्याला परंपरा आहे, पूर्वजांनी जे काही शिकवण दिलेले आहे त्या ह्याच्याप्रमाणे ते आपापल्या देवाधर्माला घालून त्याला पुढचा वारस किंवा पुढचं जे काय आहे ते त्याला हे करतात. आणि मोठंसं हे काय नसतं त्याच्यात. गुरुजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप वेळ घेतला ॲक्च्युअली तुमचा. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला अशीच अभ्यासपूर्ण माहिती हवी असेल तर देवमाजा चॅनल, आणि जर गोवा स्पेसिफिक माहिती असेल तर travelkar.com या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.